मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विशाल आता घरी आलेला असतो. तेव्हा सार्थक त्याला विचारतो, तू मग आता मीच त्याला इकडे बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवलं आहे, तुमची तर काही हरकत नाही ना, असा आनंदी विचारते. मग आता सार्थक काहीही बोलत नाही. तर चल विशाल, तू पटकन बाप्पाचं दर्शन करून घे, असं म्हणून आनंदी त्याचा हात पकडून बाप्पासमोर घेऊन जाते. आता सार्थकला खूप राग आलेला असतो. त्याचे रागाने डोळे लाल झालेले असतात आणि मग तो रागातच आनंदीकडे पाहत असतो. त्यानंतर आता विशाल हा लगेच बाप्पाचं दर्शन घेतो. तेवढ्यातच सुखदा आता तेथे जाते आणि म्हणते, विशाल हाय, असं म्हणून ती त्याला मिठी मारून भेटते. तेव्हा सुखदा मॅडम, तुम्ही कशा आहात, असं विशाल विचारतो. त्यावेळी आता तो म्हणतो, मी अगदी ठीक, तुम्ही? मग आता ती म्हणते, मी सुद्धा अगदी मस्त, असं म्हणून ती आता ते बस नाही इथे. तेव्हा आनंदी म्हणते, नको सार्थक सर, तुमची काही हरकत नसेल तर आम्ही दोघे गेस्ट रूममध्ये जाऊन बोलू शकतो का? तेव्हा सार्थक म्हणतो की हो, बोलू शकताय. आदर्श देखील तेथे असतो. तेवढ्यातच आता शलाका आणि वृंदा या दोघीही तेथे येतात. तेव्हा त्या दोघीही तेथे आल्यानंतर विशालकडे पाहू लागतात. तेव्हा आता हा कोण नवीन, असं वृंदा विचारते. मग आता आनंदी म्हणते, हा माझा होणारा नवरा विशाल. आता हे ऐकताच वृंदाच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा वृंदा म्हणते, काय काय म्हणालीस तू? तेव्हा आता आनंदी म्हणते, हो, हा माझा होणारा नवरा विशाल आहे. हा सार्थक म्हणतो, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तरी आहे काय, एवढं शॉक व्हायला झालं काय, असं म्हणून तो वृंदाला गप्प करतो. मग आता सुखदा म्हणते, माझी आनंदी ताई आहेच तशी सर्वांना आवडणारी. मग आता खरंच माझी बायको खूप सुंदर आहे, असं आता विशाल म्हणतो. दोघेही एकमेकांचं कौतुक करत असतात. मात्र ते सार्थकला अजिबात सहन होत नसतं. तेव्हा सार्थक हा लगेच आनंदीकडे खूप रागात पाहतो. त्यानंतर आनंदी विशालला घेऊन लगेच गेस्ट रूम मध्ये जाते. तेथे गेल्यानंतर विशाल म्हणतो, काय आहे कल्याणी मॅडम, अजून हे नाटक किती दिवस आपल्याला करायचंय? तेव्हा ती म्हणते, ते राहू देत, अगोदर तुला थँक्स, तू एवढ्या लांबून माझ्यासाठी आलास. मग आता मला माहीत होतं माझ्या या संकटामध्ये माझा मित्र माझ्या पाठीमागे उभा राहणारच, असं आता आनंदी म्हणते. तेव्हा तो म्हणतो, मी कल्याणी मॅडम तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. आनंदी म्हणते, आपली मैत्रीच तशी आहे ना, मग तू करणारच माझ्यासाठी काही पण. तेव्हा अजून हे नाटक किती दिवस करायचं आहे आपण, त्यानंतर सर्वांना सगळं काही समजणारच आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते, हे नाटक असं सुरू ठेवायचंय, कारण सर्वांना नंतर समजलं ना काही हरकत नाही. नंतर सार्थक सर आणि सुखदाचं लग्नच होईल आणि लग्न झाल्यानंतर हे सत्य समजलं तरीही काही हरकत नाहीये. तेव्हा तो आता म्हणतो की कल्याणी मॅडम, मला ना तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं. तेव्हा आनंदी विचारते, कसलं कौतुक वाटतं? त्यावेळी आता तो म्हणतो, मला दया सुद्धा येते, कारण हे सगळं एवढं मोठं सहन करण्यासाठी खंबीर मन असावं लागतं. एवढी ताकद तुम्ही आणताच कुठून ना, याचं मला खूप आश्चर्य वाटतं. अहो, स्वतःचं प्रेम दुसऱ्यांच्या ओंझळीत वेदना होतात ना, ते तुमचंच तुम्हाला माहीत. तुम्हाला या गोष्टीचा त्रास होत नाही का? अहो, तुमची स्वतःची स्वप्न अशी डोळ्यांसमोर तुटत असताना तुम्हाला त्रास होत नाही का? तेव्हा आनंदी म्हणते, त्रास नाही होत त्रास, असं म्हणून ती आता जागेवरून उठते. त्यावेळी आता असा कसा त्रास होत नाही, विशाल विचारतो. तेव्हा आनंदी म्हणते, कारण प्रेमाची दुसरी बाजू हा त्याग आहे विशाल. अरे, जिथे त्याग करायचा असतो ना, तिथे आपलं स्वतःचं भलं नाही बघितलं जात. आणि कसं असतं ना, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, त्याच्या सुखाचा आणि त्याच्याच भल्याचा नेहमी विचार करायचा असतो. आणि माझं सार्थक सरांवर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप, आणि त्यांच्यासाठीच हा त्याग सुरू आहे, फक्त त्यांच्या सुखासाठी. तेव्हा एवढं टोकाचं प्रेम कुणीच कुणावर करत नाहीये. आता आनंदीला विशाल समजावतो. तेव्हा ती म्हणते, तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते, असं म्हणून ती आता किचनकडे जायला निघते. तेव्हा आता विशाल तिच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो, तुम्हाला सांगू का कल्याणी मॅडम, तुमच्याविषयीचा आदर माझ्या मनात अजून वाढला आहे आणि अजून प्रेमसुद्धा वाढले. खरं सांगू, तुमच्यावर प्रेम करण्याचं असं नाटक करण्याची गरज नाहीये, कारण ते असं आतूनच येतंय आणि तुमच्याविषयीचं प्रेमसुद्धा वाढतंय. परंतु आपल्या प्रेमाचं आयुष्य पणाला लावणारी मुलगी पाहून मला तुमचं खूप कौतुक वाटतंय. अहो, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात मॅडम, असं म्हणून विशाल तिच्याबद्दल खूप छान छान विचार करत असतो.
तर आता दुसरीकडे वृंदा डोक्यालाच हात लावून बसलेली असते, तर शलाका म्हणते, आई आता तर डोकं फुटायची वेळ आली आहे. कारण तुला माहिती आहे का, अगं या आनंदीने काय घाट घालून ठेवलाय आता. ती सुखदा तर या घरची सून होणार हे नक्कीच आहे, ठरलेलंच आहे. तू पाहिलं असेल आता आनंदीने तर तिचं लग्न सुद्धा ठरवलंय. बोल ना ग आई, तू काहीच का बोलत नाहीये. तेव्हा वृंदा म्हणते, गप्प बस ग, जरा मला विचार करू देत. असं म्हणून ती आता लगेच शलाकाला सांगते, तुला माहीत आहे का, असं काहीही नाही आहे. कारण असं जर असतं ना, तर मग आनंदीने वेगळंच काहीतरी केलं असतं. परंतु आनंदीच्या मनातून त्या विशालबद्दल अजिबात प्रेम नाही आहे. आनंदीला विसरावं आणि सुखदासोबत लग्न करावं सार्थकने, यासाठीचा आनंदीचा आणि विशालचा हा प्लॅन आहे. मला त्यांच्या डोळ्यामध्ये ते स्पष्ट दिसतंय, हे सगळं खोटं आहे. आता असं म्हटल्याबरोबरच शलाका म्हणते, कसं. तेव्हा वृंदा म्हणते, तुझी बुद्धी नाही चालणार तोपर्यंत, तू आता इथेच गप्प बस. पण मला खात्री आहे असं काहीही नाही आहे, त्या दोघांमध्ये प्रेम नाहीच आहे आणि ते दोघे लग्न करणारच नाही. फक्त सार्थकने सुखदाबरोबर लग्न करावं यासाठीचा हा प्लॅन आहे. इकडे आनंदी ही चहा बनवत असते, तेवढ्यातच सार्थक तेथे जातो आणि म्हणतो की तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचंय. तेव्हा आनंदी विचारते, कशाबद्दल. सार्थक म्हणतो, ह्या विशालला घरी आणून. अहो तुम्ही हे सगळं काही मुद्दाम करताय, मला माहीत आहे. कारण प्रेम हे सहजासहजी विसरता येत नाही, नाती सहजासहजी तोडता येत नाही. आणि तुमच्या डोळ्यांमधील प्रेम माझ्याबद्दलचं मला स्पष्टपणे दिसतं सुद्धा आहे. फक्त तुम्ही ते कोणत्या ना कोणत्या कारणाने लपवून ठेवताय. मला सुखदाला सगळं सत्य सांगता येत नाही म्हणून, आणि तुम्ही सुद्धा त्या विशालला घरी घेऊन आलात. मला असं कात्रीत पकडल्यासारखं वाटतंय, माझी द्विधा मनस्थिती झालीये. अहो हे सगळं तुमचं चाललंय ना, हे सगळं नाटक आहे, मला माहीत आहे. पण तुम्ही हे का करताय ना, तेच कळत नाहीये. मला ना या गोष्टीचा खूप त्रास होतोय आनंदी. तेव्हा आनंदी म्हणते, मी आणि विशाल एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर मी सुद्धा काही करू शकत नाही, कारण आम्ही दोघे आता लग्न करणारच आहोत. तेव्हा सार्थक म्हणतो, प्रॉब्लेम तो तर आहे, मी सुद्धा काही करू शकत नाही ना, माझाही नाईलाज आहे. अहो आनंदी, मी तुमची 6 वर्ष अगदी प्राणपणाने वाट पाहिली आहे. मला काय माहीत होतं की तुम्ही याल 6 वर्षानंतर, ते पण अशा बदलून याल म्हणून. अहो या कल्याणीशी काहीही नातं जोडण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे, कारण तिचं आणि माझं कोणतंही नातं नाही आहे. माझं नातं फक्त माझ्या आनंदीबरोबर आहे आणि आयुष्यभर आनंदीबरोबरच राहणार. मला 100% खात्री आहे, माझ्या आनंदी असं कधीही वागणार नाही, मला सोडून असं एकटं तर कधीही जाणार नाही. काहीतरी असं मेजर कारण असणार आहे, त्यामुळेच माझ्या आनंदी मला सोडून गेल्या आहेत. म्हणून तो आनंदीवर अजूनही विश्वास दाखवतो आणि असं कोणतं कारण आहे विचारतो. त्यानंतर सार्थक आता शपथच घेतो, मी त्या सत्याचा शोध घेणार म्हणजे घेणारच आनंदी, असं म्हणून तो आता तेथून जातो. त्याचवेळी आनंदी आता घाबरते, मनातल्या मनात विचार करते, सार्थक सरांनी त्या सत्याचा शोध घ्यायला नको. मी त्यांच्या आईमुळे हे घर सोडून गेले होते, हे सत्य त्यांना समजायला नको. कारण जर हे सत्य त्यांना समजलं, त्यांनी हे सत्य शोधून काढलं, तर त्यांनाच खूप मोठा विश्वासघात झाल्यासारखं वाटेल. मी जे सत्य आत्तापर्यंत दडवून ठेवलं होतं, ते सत्याचा खूप मोठा उद्रेक होईल, मायलेकामध्ये कायमची फूट पडेल. या विचाराने मी कधीही त्यांना हे सांगणार नाही आणि असं झालं तर खरंच त्यांचा कोणत्याही नात्यावर विश्वास राहणार नाही. एवढी 6 वर्ष त्यामुळे तर मी त्यांच्यापासून दूर होते, की मला त्यांच्या आईपासून त्यांना दूर करायचं नव्हतं. नंतर आदर्श, आनंदी आणि विशाल हे तिघेही जेवायला बसतात. सार्थक देखील त्यांच्यासोबत आता बसतो. मग आता सुखदा सर्वांना जेवण वाढत असते. त्याचवेळी आता तो म्हणतो की थोडंच द्या मला. मग आता सार्थक म्हणतो, लाजतो काय, आपलंच घर आहे, तू भरपूर जेवण कर. आणि आपलं नाशिक कसं वाटलं तुला. तेव्हा तो म्हणतो, खूप छान आहे नाशिक. मग आता सुखदाला म्हणतो, अगं दे त्याला अजून भाजी, तू काळजी करू नकोस. त्यावेळी आता विशाल म्हणतो, नाही राहू द्यात. मग आता बोलता बोलता सार्थक सारखा आनंदीकडे पाहत असतो. आनंदी मात्र आपली नजर चोरत असते, हे सार्थकला समजत असतं. त्याचवेळी आता सार्थक म्हणतो, तुमच्या कल्याणी मॅडम आणि तू कधी लग्न करायचं ठरवलं आहे. तेव्हा ते दोघेही आता जरा गोंधळतात. विशालला देखील गोंधळलेलं पाहून सार्थकला मनोमन समजतं की हे दोघे नाटकं करतायत म्हणून.
तेव्हा पुढे सार्थक म्हणत असतो, आता जर एकमेकांवर प्रेम आहेच तर मग लग्नसुद्धा करून घ्यायचं, कशाला ठेवायचं हे लग्नसुद्धा. मग आता आनंदी म्हणते लग्नाचं अजून ठरवलेलं नाही आहे. मग आता सार्थक म्हणतो, अच्छा असं ठरलेलं नाही आहे का, मग तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कधी ठरलं बरं. तेव्हा आनंदी आता उत्तर देते, ॲक्च्युली आम्ही बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखत होतो, परंतु प्रेमाची एकमेकांना अशी जाणीवच नव्हती. आता 6 महिन्यापूर्वीच आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत म्हणून. तेव्हा विशाल आनंदीकडे पाहतच राहतो. तर सार्थक म्हणतो, विशालला माहीत नाही आहे वाटतं. मग आता तो म्हणतो, हो मला पण माहीत आहे सगळं. तेव्हा सार्थक म्हणतो, त्या कल्याणीच मॅडम सगळं काही बोलतायत, तू काही बोलत नाही ना म्हणून मी म्हणतोय, बाकी काही नाही. तेव्हा सुखदा विचारते, सार्थक तू असं का विचारतोस त्यांना. मग आता विशाल म्हणतो, कसं आहे ना सर, आमच्या कल्याणी मॅडम जेव्हा बोलतात ना तेव्हा नुसतं त्यांच्याकडे पाहत राहावंसं वाटतं. सुखदा आता दोघांनाही विचारते, दोघांपैकी अगोदर सर्वात कुणी प्रपोज केलं. तेव्हा आनंदी आणि विशाल सोबतच मी असं म्हणतात आणि दोघेही खूपच गोंधळतात, दोघांनाही काही कळत नाही. मग सार्थक मात्र गालातल्या गालात हसतो. तेव्हा सुखदा म्हणते, दोघांनी सुद्धा एकमेकांना प्रपोज केलं का, पण अगोदर कोणी केलं, कल्याणीताई तू केलं की विशाल तू केलं रे. पुढे आता विशाल म्हणतो की खरं तर आम्ही दोघांनी हे असं एकमेकांना प्रपोज केलं नाही, कारण आम्हा दोघांनाही प्रेमाची जाणीव झालीच होती. आमचा तसा खूप मजेशीर किस्सा आहे, कारण आम्हा दोघांना सोडून आश्रमातील सर्वांना माहीत होतं की आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून. मग काय त्यांनीच पुढाकार घेतला आणि आम्हा दोघांना एकत्र आणलं, आमच्याकडून हे प्रेम कबूल करून घेतलं. तेव्हा आनंदी विशालकडे पाहते तर विशालही आनंदीकडे खूप प्रेमाने पाहतो, कारण आनंदीकडून प्रेमाच्या जरी खोट्या भावना असल्या तरीही विशालकडून ह्या सर्व काही खऱ्या भावना असतात आणि हे त्याच्या मनाला चांगलंच उमगलेलं असतं, समजलेलं असतं, म्हणून तो सगळं काही अगदी प्रेमाने आणि खरं बोलत असतो. त्यानंतर सुखदा म्हणते, तुम्ही दोघांनीही मला तुमच्या प्रेमाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. हां, तुमच्या दोघांकडे मी नंतर बघते आता. मग आता सार्थक म्हणतो, अगं त्यांचं अचानक ठरलं असेल, तुला माहीत आहे ना सगळं अचानक ठरतं त्यांचं. त्यावेळी आता सुखदाला समजतं की हा विषय आता खूप ताणतोय, म्हणूनच ती म्हणते, सार्थक तुला भाजी वाढू का. तेव्हा तो म्हणतो, नको अगं मला ना आता अपचन होईल. असं म्हणून आता तो भरल्या ताटावरून उठतो आणि तेथून जातो. त्यावेळी सुखदा त्याला आवाज देत असते, अरे सार्थक जेवण तरी करून घे, काय मुलगा आहे हा कळतच नाही. तर आता तो काहीही न बोलता लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो. तर आनंदी सार्थककडे पाहतच राहते. त्यानंतर आता आदर्श हा विशालला विचारतो, मग आज मुक्काम कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो, इथेच मित्राकडे आहे. तेव्हा आता आदर्श म्हणतो, ठीक आहे. मग आता सुखदा विचारते, तू इथेच आहेस ना रे. तेव्हा तो म्हणतो, हो इथेच आहे. तेव्हा तू इथेच थांबणार असेल तर मग उद्या नक्कीच इकडे विसर्जनासाठी ये, असं आता सुखदा त्याला म्हणते. तेव्हा तो म्हणतो, पाहतो. तेव्हा ती म्हणते, पाहते नाही नक्की आहे हां, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तेव्हा आनंदी मात्र सार्थकचाच विचार करत असते. तर इकडे आता मनोजने सर्व विसर्जनाची तयारी केलेली असते. तेव्हा तो म्हणतो की अहो अण्णा, उद्या विसर्जन होणार, पहा ना किती पटपट हे दिवस निघून जातात. अण्णा म्हणतात, हो ना मलाही कळतच नाही, तूच बघ ना आता. त्यावेळी आता किती लवकर निघाले आहेत ना बाप्पा, असं आता मालती म्हणते. लीना म्हणते, आई मला तर असं वाटतं बाप्पा जायलाच नको म्हणून. तेव्हा मनोज म्हणतो, मलाही लीना असंच वाटतं अगं, आणि बाप्पा काही दिवसासाठी येतो, परंतु जाताना ना जीव असा हळवा होतो. मग आता मालती म्हणते, कसं आहे ना बाप्पा सदैव आपल्या सोबतच असतात मनोज, हे त्याचे उत्साहाचे दिवस आहेत, हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि हे उत्सवाचे दिवस आपण एन्जॉय करायचे असतात आणि त्याचबरोबर बाप्पाचा हा क्षण हा मनात साठवून ठेवायचा असतो. त्यावेळी आता अण्णा जुनी आठवण सांगू लागतात की आम्ही जेव्हा तरुण होतो ना तेव्हा मनोज काय त्या बाप्पाची मजा असायची, परंतु आता तशी मजाच राहिली नाही. अरे सगळं ना काळानुसार अगदी बदलून जातं रे. तेव्हा मनोज म्हणतो, हो ना अण्णा, तुम्हीच पहा ना आता सगळं काही कसं बदलून गेलं आहे. लीना म्हणते, सगळं बदललं ना तरीही बाप्पाच्या प्रसादामध्ये काहीही बदल होणार नाही, आपला नेहमीचाच लाडवांचा प्रसाद बनवलेला आहे. तेव्हा सर्वजण म्हणतात, हे मात्र कधीही बदलणार नाही. लीना म्हणते, हो हे आयुष्यभर असंच राहणार,
दुसरीकडे विशाल आणि आनंदी बाहेर येतात, कारण आनंदी विशालला निरोप द्यायला बाहेर आलेली असते. त्याच वेळी आता विशाल म्हणतो, मॅडम मी आतमध्ये जरा जास्तच बोललो का हो? तेव्हा ती म्हणते, नाही रे विशाल, बरोबर बोललास तू. आपल्या नाटकाची सुरुवात जशी करायला हवी होतीस ना, सेम तशीच केली तू. तेव्हा तो म्हणतो, काय बोलताय मॅडम? ती म्हणते, खरं बोलते मी विशाल. तेव्हा विशाल म्हणतो, मला मनापासून जे वाटलं ना ते मी बोललो, म्हणजे मनातून जे सुचलं ना तेच मी बोललो आहे. तेव्हा आनंदी म्हणते, विशाल मला खरंच कळत नाही आहे, तू जे हे माझ्यावर उपकार करतोस ना ते मी कसे फेडू परत? तेव्हा विशाल विचारतो, हे काय परतफेड वगैरे तुम्ही लावलंय? तुम्हाला माहीत आहे ना मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो मॅडम. तेव्हा आनंदी त्याचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते, म्हणूनच तू माझा खूप जवळचा मित्र आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास पण आहे. तेव्हा तो आता अलगदपणे हात बाजूला घेतो आणि म्हणतो, मॅडम आता मला निघायला हवं, कारण खूप उशीर झालाय. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, गुड नाईट, सावकाश जा हां. मग आता तो सुद्धा तिला गुड नाईट म्हणून हो असं म्हणून तेथून जायला निघतो. त्याचवेळी आता तो पुन्हा मागे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो, मॅडम असाच विश्वास तुम्ही माझ्यावर आयुष्यभर ठेवा. मी या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाहीये की मॅडम तुमचं माझ्या आयुष्यात येणं खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं वाटतं तुम्हाला असं डोळ्यात साठवून ठेवावं. तेव्हा आनंदीसुद्धा मागे पाहते आणि त्याला बाय करते. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर दुसऱ्या दिवशी लीना आता तयार झालेली असते आणि मग आता ती मनोजला सारखी सारखी उठवत असते की अहो आज बाप्पाचं विसर्जन आहे, तुम्ही लवकर उठा बरं, उगीच मग नंतर घाई व्हायला नको, नंतर सगळी कामं करायला खूप उशीरसुद्धा होईल. तेव्हा ती आता त्याचा हात पकडते आणि त्याला उठवणार असते. तेव्हा तो पटकनच आता तिला जवळ ओढतो. मग आता तो रोमॅन्टिक झालेला असतो. तेव्हा लीना म्हणते, काय चाललंय काय तुमचं? अहो अजून खूप तयारी बाकी आहे आणि मला ती तयारी करावी लागणार आहे आता. तेव्हा तो म्हणतो, अगं थांब ना जरा, एवढा कसला उशीर झालाय, आता मी उठणार, तयार होणार आणि मग नाश्ता करणार, तोपर्यंत सूर्य डोक्यावर सुद्धा येणार. त्याकडे अजून दोघांसाठी खूप वेळ आहे, आयांना सुद्धा तयार व्हायचे आहेत. मग हे 4 क्षण प्रेमाचे का वाया घालवायचे? तेव्हा ती म्हणते, अहो प्रेमाचे 4 क्षण काय, आपल्याला पूर्ण आयुष्य आहे त्यासाठी. मला खूप कामं आहे, उठा आता, असं म्हणून ती आता जायला निघते. तर पुन्हा आता तो तिला मागे खेचतो, जवळ ओढतो आणि म्हणतो, लीना मला कसं वाटतं माहिती आहे का, हे आयुष्यातील 4 क्षण कधीच संपू नये. मी तुला कधीच याबद्दल सांगितलं नाही, परंतु लीना तू माझं आयुष्य आहेस, तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला अर्थ आहे. तेव्हा लीना आता लाजतच म्हणते, अहो पण 10 वर्ष झाली आता आपल्या लग्नाला. मग आता मनोज म्हणतो, 10 वर्ष झाली, परंतु अजून ते प्रेम कमी झालेलं नाहीये. तू होती म्हणून एवढा संसार 10 वर्ष धरून तरी राहिलेस. 10 वर्ष तू मला सांभाळलं आहेस, अगदी निस्वार्थ प्रेम करून. अगं उगीच लोक म्हणतात म्हणून संसार करायचा नसतो आणि लोकांसाठी एकत्र राहणं याला काही अर्थ नाही. नवरा बायकोने एकमेकांसाठी जगावं, एकमेकांसाठी राहावं आणि एकमेकांसाठीच मरावं. आणि संसारात कसं एकमेकांबद्दल प्रेम असायला हवं, नेहमी ताजं टवटवीत, ताजंतवानं आपल्यासारखं. तेव्हा ती आता खूपच लाजत असते. मनोज तिचे हात हातात घेतो. मग आता ती लाजतच विचारते, आज सकाळी सकाळी असं काय झालंय? तेव्हा तो म्हणतो, काही झालं नाही, परंतु आनंदीकडे पाहून संसारातलं प्रेम मला प्रश्नच पडायला लागले आहेत. तेव्हा तो आता लीनाला शब्द देतो, काहीही झालं तरी मी तुला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, फक्त तू माझी साथ सोडून कधीही जाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की खरंच कधीही मी तुम्हाला सोडून जाणार नाही आणि आनंदीची काळजी आहे ना तुम्हाला, तिच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार, मला खात्री आहे. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते आणि मी बोलते ते खरं होतं. आनंदीच्या आयुष्यात असं काहीतरी चांगलं घडणार आहे ना, त्याची अपेक्षासुद्धा आपण करू शकत नाही. आणि सार्थक सर व आनंदी नक्कीच दोघेही एकत्र येतील. मी बाप्पाकडे तसं साकडंसुद्धा घातलंय आणि याहून महत्त्वाची गोष्ट सांगायची असं म्हणून ती त्याच्या कानात सांगते, पटपट आवरायचं, असा ती बायकोचा धाकच दाखवते आणि पटकन पळून जायला निघते. तेव्हा तो पुन्हा मागे ओढतो आणि तिच्या कानात आय लव्ह यू असं म्हणतो. तर ती आता लाजूनच तेथून जाते. मनोज तिच्याकडे पाहतच राहतो आणि स्वतःशीच हसत असतो.
इकडे आता सुखदा ही वृंदा आणि शलाकाला कामालाच लावते. म्हणते की पटकन त्या पाकळ्या घेऊन या, चला पटकन. वृंदा आणि शलाका पटकन कामाला लागतात. मग आता त्या एकमेकींबरोबर बोलत असतात की पटकन घेऊन जायला हवं, कारण जर हे ताट घेऊन गेलो नाही ना फुलांच्या पाकळ्याचं, तर ती आपला अपमान करायची. त्यावेळी शलाका विचारते, का घाबरतेस ग त्या सुखदाला? मग आता मी अजिबात तिला घाबरत नाहीये. तू आपलं कसं झालं आहे ना, कल्याणी हीच आनंदी आहे हे सत्य अजूनही तिला समजलेलं नाहीये. त्यामुळे तिचं पारडं तर जडच आहे ना अजून पण. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत आपण तिला या घरातून, सार्थकच्या आयुष्यातून बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत ती आपल्यासाठी धोकादायकच आहे. तुला समजलं का? तेव्हा शलाका म्हणते, हो बरोबर आहे, चल आपण पटकन बाहेर जाऊयात. तेवढ्यातच आनंदी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येते. तेव्हा सुधा आता तेथे येते आणि म्हणते, कल्याणी, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो, तू आज खूप सुंदर दिसतीयस. त्यावेळी आनंदीला विश्वास बसत नाही. तेव्हा ती विचारते की तुम्ही माझं कौतुक करताय? चक्क तुम्ही? आता सुधा म्हणते, मला समजले तुझ्याबद्दल आणि विशालबद्दल. तू तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करते आहेस, तुला खूप आशीर्वाद. आनंदी म्हणते, आता तुम्हाला समजलं असेल ना, मी सुखदा आणि सार्थक सरांमध्ये कधीही येणार नाही. तेव्हा सुधा म्हणते, हो मला आता समजलंय. त्यावेळी आता दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये बाप्पाचं विसर्जन होणार असतं आणि मग सार्थकने आरती घेतलेली असते. सार्थक आता सर्वांना आरती देतो. त्याचवेळी आता आदर्श विचारतो, कुणी राहिलं नाही ना आरती घ्यायचं? मग आता सार्थक म्हणतो, आनंदी राहिले आहेत ना. तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सुखदा विचारते, काय आनंदी कोण? आणि तू कल्याणीताईला असं आनंदी का म्हणतोस रे? तर म्हणून ती त्याला जाब विचारते. तेव्हा आता कुणाकडेही या प्रश्नाचं उत्तर नसतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब